आहे बघा महाराष्ट्रामध्ये तर आता महागाई तसेच पूर्ण देशामध्ये महागाईमध्ये आता आपल्याला काही वस्तूंचा समावेश बघायला मिळत आहे. होय, आता बऱ्याच वस्तूंच्या किमतींमध्ये मोठा बदल होणार असल्याने सर्वांना धक्काच बसलेला आहे. होय, सध्या युद्ध सुरू आहे आणि युद्धाचा थेट फटका आता हा महाराष्ट्रासह पूर्ण भारताला दिसून येत असून आता यामुळे जे आहे ते बऱ्याच वस्तूंच्या किमती पुन्हा एकदा तीव्र स्वरूपात वाढणार आहेत. प्रचंड काही वस्तूंची महागाई आपल्याला दिसून येणार असून किमतींमध्ये झपाट्याने वाढ होणार असल्याची माहिती मिळत आहे. बघा, आता पुढच्या 5 ते 6 दिवसातच मोठे बदल जाणवायला सुरुवात होतील. पुढच्या 5 ते 6 दिवसातच आता बऱ्याच वस्तूंच्या किमती आपल्याला बऱ्यापैकी वाढलेल्याच दिसणार आहे आणि काही वस्तूंच्या किमती तर अक्षरशः वाढायला सुरुवात झालेली आहे. सर्व काही माहिती आपण बघणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्कीच टाका. तर चला पाहूयात. बघा, आता 2026 हे वर्ष आपल्याला सुरू असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे आणि याच वर्षांमध्ये बऱ्याच वस्तूंच्या किमतींमध्ये आता वाढ होणार आहे. त्याचं कारण म्हणजे युद्ध. बघा, इराण, इस्रायल, अमेरिका युद्ध आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हे युद्ध खूपच तीव्र देखील दिसून येत आहे आणि याच युद्धाचा फटका हा सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे. होय, आता तुमच्याकडे जर आता गॅस असेल किंवा तुम्ही आता तेल जास्त प्रमाणात वापरत असाल, जे खाद्यतेल असतं, सोयाबीनचं तेल असतं, सूर्यफुलाचं तेल असतं, या तेलांच्या किमतीमध्ये देखील अचानक मोठे बदल होणार आहेत. एवढंच नाही, पेट्रोल असेल, डिझेल असेल, या सर्व किमती अचानक बदलणार असून आता सर्वात मोठा आश्चर्याचा धक्का सामान्य नागरिकांना बसणार आहे. किमतीमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता बघायला मिळत असून किमती आता अचानक खूप मोठ्या प्रमाणात वाढायला सुरुवात होण्याचा अंदाज आहे. बघा, मग आता नेमक्या कोणत्या वस्तूंच्या किमती जास्त महागणार आहेत, कोणत्या अशा 10 वस्तू आहेत की त्याच्या किमती जास्त प्रमाणात आता वाढू शकतात, हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. जर त्या आज वस्तू तुम्ही घेतल्या तर आता तुम्हाला स्वस्त भेटतील, पण थोडं उशिरा थांबून घेतल्या तर त्या तुम्हाला महाग पण मिळू शकतात. म्हणजे तुम्हाला 100 रुपये ऐवजी 150 रुपये पण द्यावे लागतील. अशा किमती काही वाढतानाच आपल्याला स्पष्टपणे आता दिसून येणार आहे. बघा, मग कोणत्या वस्तू महागणार आहेत आणि नेमकं आता काय होणार आहे, कसा बदल होणार आहे. बघा, आता सध्याची परिस्थिती पाहता किमती काय 1-2 वस्तूंच्या वाढणार नाहीत. आता गॅस सिलेंडर पासून ते घराच्या खाद्यतेलापर्यंत मोठ्या किमतींमध्ये वाढ आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि किमतीमध्ये आता वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. यामध्ये पेट्रोल असेल, गॅस सिलेंडर असेल, जो घरगुती गॅस सिलेंडर असतो स्वयंपाकासाठी, त्याच्यात देखील वाढ होण्याची शक्यता आहेच. पण आता जे खाद्य तेल आहे, त्यानंतर साखर आहे, शेंगदाणे असतील किंवा अजून इतर काही वस्तू असतील, याबाबतची देखील मोठी माहिती आपण बघणार आहोत. कोणत्या वस्तूंची महागाई जास्त होणार आहे आणि कोणत्या वस्तू स्वस्तच राहतील, याबाबतची सर्व माहिती आता मी तुम्हाला दाखवणार असून तुम्ही फक्त राहिलेला व्हिडिओ आता शेवटपर्यंत पहा. बघा, सर्वात मोठी माहिती आता समोर आलेली असून सर्वजण आता चांगलेच आश्चर्यचकित झालेले आहेत. कोणालाच वाटत नव्हतं की असा परिणाम होईल, पण आता युद्धाचं कारण असल्यामुळे महागाई आता ही वाढतानाच स्पष्टपणे दिसून येत आहे. बघा, आता एसटीचे तिकीट कसे राहतील, वाढतील की तसेच राहणार आहेत ते पण बघणार आहोत. लाईट बिल आता वाढणार आहे का, याबाबतची पण मोठी माहिती समोर आली. गॅस सिलेंडरचे भाव आता किती रुपयांनी वाढणार, खाद्यतेल, गोडेतेल जास्त ते किती रुपयांनी वाढणार आहे, त्यानंतर सोले, साखर असतील, शेंगदाणे जे असतील, यांच्या किमती किती रुपयांनी वाढणार आहेत की किमतींमध्ये वाढ होणार नाही, ही पण माहिती बघणार आहोत. त्यानंतर अजून बरेच काही आता ज्या योजना असतील त्या योजनांचे लाभ आता इथून पुढे सुरू राहणार आहेत का, लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजनेचे पैसे आता सुरूच राहणार आहेत का, बऱ्याच बहिणींचे पैसे सरकार बंद करणार आहे, याबाबतची देखील काय अपडेट आहे ते पण आपण सर्व काय बघणार आहोत. त्यासाठी आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आता नेमक्या कोणत्या वस्तू वाढायला सुरुवात होणार आहे आणि किती रुपयांची वाढ होऊ शकते, कोणत्या वस्तू 100 रुपयांनी वाढणार, कोणत्या वस्तू 500नी वाढणार आणि कोणत्या वस्तू 1000 रुपयांनी वाढणार, हे पण आपण बघणार आहोत. कारण की आलेल्या माहितीनुसार आता बऱ्याच किमती वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला असून पुढच्या 5 ते 6 दिवसातच अचानक मोठे बदल जे आहेत ते बघायला मिळणार आहेत. होय, जर तुमच्याकडे ती वस्तू नसेल तर आजच खरेदी करून ठेवा, म्हणजे पुढे भाव जर वाढला तर तुम्हाला जास्त महागात ती घेण्याची गरज पडणार नाही. आता स्वस्त ज्या वस्तू आहेत तोपर्यंत तुम्ही घेऊन ठेवू शकता. पण चला, आता कोणत्या वस्तूंच्या किमती ह्या आता जास्त वाढणार आहेत त्या वस्तूंची पण तुम्हाला नावे सांगणार
आहे सर्वात आधी काही अशा 10 वस्तू आहेत, काही 12 अशा वस्तू आहेत की त्यांच्या किमतीमध्ये मोठी वाढ होणार आहे, त्यांची दर खूपच वाढणार आहे, अशी देखील आता परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. मग चला आता वाढ कधीपासून आहे, आजच किमती वाढायला सुरू झाल्यात की पुढच्या 5 ते 6 दिवसांपासून किमतींमध्ये आता मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे, हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर आता फक्त तुम्हाला लक्ष द्यायचं आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण की महाराष्ट्रासह देशभरामध्ये आता मोठी महागाईची भीती बघायला मिळत आहे. यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांना आश्चर्य वाटू लागलेलं आहे, कारण की आता महागाई जर वाढली तर सर्वसामान्य नागरिकांसाठी ही मोठी आणि सर्वात धक्कादायक बातमी असू शकते. बघा सध्याची परिस्थिती पाहता आता तुम्ही शेतकरी असाल, लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत असतील, बहिणींनो, नोकरदारांनो, तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे. काम करणाऱ्या कामगारांनो अतिशय महत्त्वाची माहिती आहे, कारण की कोणत्या वस्तूंमध्ये प्रचंड आता महागाई बघायला मिळणार आहे, कोणत्या वस्तू जास्त महाग भेटणार आहेत, आता हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. बघा आलेल्या माहितीनुसार पुढच्या फक्त 10 दिवसांच्या आतच सर्वांच्या आयुष्यात असे काही मोठे बदल घडणार आहेत, ज्याची कल्पना कोणत्याही सामान्य माणसाने केली नसेल. तुम्ही शेतकरी असाल आणि दिवस रात्र करून शेतात राबत असाल, किंवा तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या पैशातून घर खर्चाला हातभार लावत असाल, तुमच्या सर्वांसाठी हा इशारा आहे. सावधान, आता जे आहे ती किमती वाढणार आहेत आणि कोणत्या वस्तूंच्या किमती जास्त वाढणार आहेत हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. युद्धाचा भडका उडालाय आणि त्याचे चटके आता तुमच्या घरापर्यंत पोहोचायला सुरुवात झालेली आहे. आता किमती वाढू लागलेल्या आहेत. बघा आजच काही अशा वस्तूंच्या किमती वाढायला सुरुवात झालेली आहे की ते जर तुम्ही ऐकलं तर आश्चर्य वाटेल. जर त्या वस्तू तुम्ही मागच्या 2-3 दिवसापूर्वी घेतल्या असत्या तर तुमचे बरेच पैसे वाचले असते, बऱ्याच पैशांची बचत झाली असते, किंवा आता तुम्ही पुढच्या 5 ते 6 दिवसाच्या आताच काही वस्तू घेतल्या तर तुमची बचत होईल का, असा प्रश्न तुमच्या मनात असेल. ते पण मी सांगतो, कारण की आता तुम्हाला जर काही वस्तू घ्यायच्या म्हटलं तर आता जास्त पैसे लागणार आहेत, कारण ही युद्ध आहे. युद्धामुळे आता भारतामध्येच नाही, इतर दुसरे पण देश असतील त्याही ठिकाणी महागाईच्या झळा आता बसत आहेत. महागाई वाढत चाललेली आहे. युद्धाचे मोठे परिणाम भारतासोबत इतर देशांमध्ये देखील आता बघायला मिळत आहेत. तर चला नेमक्या कोणत्या वस्तू लवकर वाढायला सुरुवात होत आहे, कोणत्या वस्तूंच्या किमती खूपच वाढणार आहेत, आता त्यांची तुम्हाला नावं सांगतो. आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आता तुम्ही म्हणाल युद्ध तर सीमेवर होत आहे, दुसऱ्या देशात होत आहे, मग त्याचा माझ्या खिशावर काय परिणाम. पण थांबा, हाच तर सर्वात मोठा गैरसमज आहे. आज आपण ज्या जगात जगतोय तिथे प्रत्येक वस्तू एकमेकांशी जोडलेली आहे. कच्च्या तेलाचे दर जेव्हा जागतिक स्तरावर वाढतात तेव्हा त्याचा थेट परिणाम तुमच्या घरात येणाऱ्या मिठाच्या पाकिटावर सुद्धा होतो. पुढच्या 10 दिवसांच्या आत अशी स्थिती निर्माण होऊ शकते की ज्या वस्तूसाठी तुम्ही आज 10 रुपये मोजताय त्यासाठी कदाचित तुम्हाला 15 रुपये, 20 रुपये, 25 रुपये मोजावे लागतील. म्हणजे हजाराची वस्तू तुम्हाला काही वेळेस जी आहे ती 1500-1800 रुपयांपर्यंत देखील मिळू शकते, असा अंदाज देखील वर्तवण्यात येत आहे. पण बघा आता खरंच एवढी महागाई होईल की यापेक्षा थोडीशी साधारण राहू शकते. कोणत्या वस्तूंच्या किमती आता वाढू शकतात त्या वस्तूंची मी तुम्हाला एकदा नावे सांगतो, म्हणजे तुम्हाला कळेल की नेमक्या त्या वस्तू कोणत्या आहेत. कारण त्या वस्तू माणसासाठी, सर्वांसाठी खूप गरजेच्या असतात. आपल्या खाण्यासाठी किंवा इतर कामांसाठी लागणाऱ्या त्या गरजेच्या वस्तू आहेत आणि त्याचीच महागाई आपल्याला वाढतानाच दिसत आहे. मग चला त्या कोणत्या वस्तू आहेत आता त्यांची पण तुम्हाला नावं सांगतो, ज्या वस्तूसाठी तुम्ही आता जी आहे ती धडपड करत असता, सारखं तुम्हाला त्या वस्तू आणाव्या लागतात, त्याच गरजेच्या वस्तूंची महागाई वाढण्याची भीती आहे. बघा आता 30 ते 40% फरक तुम्हाला किरकोळ वाटत असेल, पण जेव्हा तुम्ही महिन्याचा पूर्ण किराणा भरता तेव्हा हेच हजारो रुपये तुमच्या बजेटमधून गायब झालेले असतील. विचार करा, जर इंधन महागलं तर वाहतूक महागणार आणि वाहतूक महागली तर तुमच्या ताटात येणारा घास सुद्धा महाग होणार. ही देखील गोष्ट सगळ्यांना लक्षात घ्यावी लागणार आहे. बघा आता तुमच्यासाठी महत्त्वाचं म्हणजे कोणत्या वस्तू आता सगळ्यात जास्त महाग होणार आहेत त्यांची आता लिस्ट आलेली आहे. ती लिस्ट बघितल्याशिवाय व्हिडिओ कोणीही बंद करू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला ती लिस्ट कळेल आणि कोणत्या वस्तू आहेत ते देखील तुम्हाला त्यामध्ये समजून जाईल. कारण की अशा काही 10 वस्तू आहेत की त्या सारखं आपल्या घरी लागत असतात आणि त्याच्याच किमती मोठ्या प्रमाणात आता वाढायला सुरुवात होऊ शकते. बघा आता तुम्ही विचारलं असेल की विचारत आहात की नेमक्या कोणत्या वस्तू महाग होणार, तर चला आता लक्ष देऊन ऐका. केवळ पेट्रोल डिझेलच नाही तर तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणं, मग तो टीव्ही असो, फ्रीज असो किंवा उन्हाळ्यासाठी लागणारा AC, यांच्या किमतीत पण आता मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. आणि एवढंच नाही तर आता गॅस सिलेंडर असेल, त्यानंतर तेल असेल, खाद्यतेल असेल, त्यानंतर सूर्यफुलाचे तेल असतील, शेंगदाणे सोले जे असतात त्याचे तेल असतील, या सर्व तेलांच्या दरांमध्ये मोठा फरक बघायला मिळणार आहे. मग चला आता ती लिस्ट दाखवतो. जर तुम्ही ती
किमती लिस्ट ऐकली तर तुम्ही म्हणाल या वस्तू तर आम्हाला सारख्या घ्यावा लागतात आणि याच्याच किमती कसं काय वाढायला सुरुवात होणार आहे. होय, आता तशीच परिस्थिती निर्माण होऊ शकते, कारण की तशी युद्धामुळे परिस्थिती निर्माणच झाली. आता सध्याची परिस्थिती पाहता पुढच्या आठवड्यामध्ये पावसाचा अंदाज तर आहेच, पण आता तुम्ही छत्री सोबत ठेवताना तसं महागाईचा हा पाऊस पडण्याआधी तुमच्या आर्थिक नियोजनाची छत्री उघडा. ज्या वस्तू खराब होत नाहीत जसे की तेल, डाळी किंवा किराणा सामान, त्याचं नियोजन आताच करा. उन्हाळ्यासाठी लागणाऱ्या उपकरणांची खरेदी आता लवकरात लवकर केली तर योग्य राहतच. पण बघा आता नेमक्या कोणत्या वस्तू ज्या आहेत ते महाग होणार आहेत. आता त्या वस्तूंची तुम्हाला मी नावे सांगत आहे. आता मात्र कान देऊन लक्ष देऊन ऐका, म्हणजे तुम्हाला कळेल की नेमक्या कोणत्या वस्तू आता महाग व्हायला सुरुवात होत आहे. त्यांची नावं पाहू. बघा आता मोठी माहिती समोर आलेली आहे. आता आलेल्या माहितीनुसार जर विचार केला तर आता हा व्हिडिओ बनवण्यामागे माझा उद्देश आहे तुम्हाला भीती घालणे नाही, तर आता तुम्हाला लवकरात लवकर माहिती कळवणे आहे, तुम्हाला वास्तवाची जाणीव करून देणे आहे. कारण की आता मोठे बदल हे होणारच असून मार्केटचं चित्र पूर्णपणे बदललेलं असेल. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण आता काही वस्तूंच्या किमतीत झालेला बदल बघून तुम्ही थक्क व्हाल. आता तुम्हाला वाटेल की असं शक्यच नाही, पण बऱ्याच वस्तू महागण्याचा अंदाज आहे. आता सध्याची परिस्थिती पाहता सर्वात मोठी वेगळी परिस्थिती निर्माण झाली ती म्हणजे ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्यांच्याच किमती आता मोठ्या प्रमाणात प्रचंड महागतानाचं दिसत आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकताय. अशी परिस्थिती आपल्याला फक्त महाराष्ट्रामध्ये नाही तर भारतातील संपूर्ण राज्यात आणि पूर्ण भारतात आपल्याला बघायला मिळत आहे. एकंदरीत सध्याची परिस्थिती पाहता आज आणि काल तर काही वस्तूंच्या किमती वाढलेल्या आहेत. ज्या गरजेच्या वस्तू असतात त्याच्या किमती खूप जास्त प्रमाणात वाढल्याचं पण दिसून आलेलं आहे. तर चला आता कोणत्या अशा वस्तू आहेत की त्याच्या किमती जास्त वाढण्याचा अंदाज आहे त्या वस्तूंची मी तुम्हाला आता लिस्ट दाखवतो. सर्वात महत्त्वाची लिस्ट आता मी तुम्हाला दाखवणार असून आता फक्त शेवटपर्यंत तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे. बघा आलेल्या माहितीनुसार बांधकाम क्षेत्र असो, गृहनिर्माण असो, घरगुती स्वयंपाकाला लागणाऱ्या काही वस्तू असो, त्यांच्या पण किमती आता महागण्याचं चित्र स्पष्टपणे दिसतंय. त्यानंतर गॅस सिलेंडर असो, त्यानंतर खाद्यतेल असो किंवा मोबाईल असो, अजून इतर बऱ्याच वस्तू असतील, यांच्या किमतीत एवढा मोठा बदल होणार आहे की ते तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला आश्चर्यच वाटायला सुरुवात होणार आहे. बघा आता अशा कोणत्या वस्तू आहेत की त्यांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. अशा वस्तूंची आता आपण या ठिकाणी लिस्ट बघत आहोत. तुम्ही शेवटपर्यंत आता व्हिडिओ पहा. तर बघा या ठिकाणी लिस्ट. बघा या ठिकाणी आता विचार केला तर गाड्यांच्या किमती सर्वात आधी आपण गाड्यांच्या विषयी पाहूयात. ऑटोमोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स या ठिकाणी बघा गाड्यांच्या किमती स्टील, ॲल्युमिनियम आणि रबर महागल्याने टू व्हीलर आणि फोर व्हीलर कंपन्या त्यांच्या किमती वाढवू शकतात. त्यानंतर मोबाईल, लॅपटॉपच्या देखील किमती वाढणार आहेत. घरगुती उपकरणे त्यामध्ये फ्रीज असेल, एअर कंडिशनर आणि वॉशिंग मशीनच्या निर्मिती खर्चात वाढ झाल्याने ग्राहकांना अधिक पैसे आता मोजावे लागतील, म्हणजे या ठिकाणी पण आता किमती वाढणार आहेत. त्यानंतर बघा सिमेंट आणि लोखंड, कोळसा आणि ऊर्जेचे दर वाढल्याने सिमेंट आणि स्टीलच्या किमतीत मोठी वाढ होऊ शकते. त्यामुळे घर बांधणे किंवा फ्लॅट खरेदी करणे आता महाग होणं आता जे आहे ते आपल्याला दिसून येऊ शकतं. त्यानंतर आर्थिक सेवा आणि इतर खर्च, बँक कर्ज बघा आता महागाई वाढल्यास आरबीआय आणि रेपो रेटमध्ये वाढ करू शकते, ज्यामुळे होम लोन, कार लोन आणि पर्सनल लगेच लोनचे हप्ते वाढू शकतात. किंवा आता मोठा बदल यामध्ये आपल्याला दिसणारच आहे. बघा औषधे या ठिकाणी पण मोठी आता वाढ आपल्याला दिसून येणार असून मोठा बदल आपल्याला बघायला मिळणार आहे. बघा आता सध्याची परिस्थिती पाहता बऱ्याच वस्तू आता सूर्यफुलाचे तेल जे की घरगुती वापरत असतो, तर चला यांच्या पण किमती आपण बघू. बघा आता अशा काही वस्तू आहेत की त्या आपल्याला सारखं लागत असतात, त्यांच्या किमती वाढतानाचं पण दिसत आहे. यामध्ये सूर्यफूल तेल यामध्ये 15 ते 20 रुपयांची लिटर मागे वाढ होऊ शकते. युद्धामुळे आयातीवर परिणाम आणि जागतिक तुटवडा याचे मुख्य कारण मानले जात आहे. त्यानंतर पाम तेल 1 लिटर त्याचे दर 10 ते 15 रुपयांनी आता अंदाजे वाढ आपल्याला बघायला मिळू शकते, कारण साखळी पुरवठा विस्कळीत झाल्याने आयातीचा खर्च वाढलेला आहे. त्यानंतर सोयाबीन तेल जर विचार केलं तर लिटर मागे 18 ते 12 रुपयांनी वाढण्याची शक्यता असून खाद्यतेलाच्या जागतिक बाजारपेठेतील दरवाढ बघायला मिळू शकते. त्यानंतर दुधाची वाढ पण बघायला मिळणार आहे. दूध लिटर प्रमाणे 2 ते 4 रुपयांनी वाढण्याची शक्यता असून चारा आणि पशुखाद्य महागल्याने उत्पादन खर्चात देखील आता वाढ बघायला मिळत आहे. त्यानंतर साखराचे किलो मागे 3 ते 5 रुपयांनी दर वाढू शकतात असा पण अंदाज आहे. बघा एक अंदाज म्हणून ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. वाहतूक खर्च आणि साठवणुकीचा खर्च वाढल्यामुळे ज्या ती साखराचे दर वाढू शकतात. त्यानंतर चहापत्तीचे
दर की 250 ग्रॅमचे 5 ते 10 रुपयांप्रमाणे वाढतील. त्यानंतर साबण नाण्याचा जो असतो त्याचे 2 ते 5 रुपयांनी दर वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर वॉशिंग पावडर 1 किलो जे आहे त्याचे 10 ते 15 दर वाढण्याची शक्यता आहे. अशा प्रकारची स्थिती. तूर डाळीची विचार केला तर 1 किलो मागे तूर डाळीचे दर 18 ते 12 रुपयांनी वाढतील. मसाल्याचे जे आहे ते 100 ग्रॅम पॅकेट मागे 5 ते 8 रुपयांनी दराची वाढ आहे. तर LPG सिलेंडर घरगुती जो आहे तो वाढलेलाच आहे, पण त्याच्या किमतीत अजून काहीसा बदल आपल्याला 50 ते 80 रुपयांपर्यंत दिसू शकतो असा एक अंदाज आहे. तर अशा प्रकारचा व्हिडिओ होता. आणि पेट्रोलचे दर लिटर मागे आणि डिझेलचे दर लिटर मागे 5 ते 8 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. अशा प्रकारची माहिती होते. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.